नमस्कार मित्रांनो, मी रंजना पाटील. माझ्या या चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. आज मी तुम्हाला असा स्वामींचा अनुभव सांगणार आहे. तर अंगावर शहारे येणारा अनुभव आहे माझा. तर वर्षाच्या आधी माझे मिस्टर आणि त्यांचे मित्र म्हणजे काजूचा व्यवसाय आहे, तर ती कोकणात काजू आणायला दर महिन्याला जात होते. तर ह्या पण महिन्यात काजू आणायला हे दोघे मित्र गाडी घेऊन गेले. मग तिथे गेल्यानंतर काजू वगैरे बघून काजू गाडीमध्ये भरले आणि तिथून दुसऱ्या दिवशी निघाले. मग निघाले आणि कोकणातून कोल्हापूर हायवेला आले. आणि काय झालं कुणास ठाऊक, म्हणजे आता कोल्हापूरच्या रस्त्याला लागले म्हणून त्यांनी गाडी हळूहळू चालवायला चालू केली. आणि अक्षरशः तुम्हाला सांगायचं, गाडी तिरकी झाली आणि दरी होती, त्या दरीत कोसळणार होती. त्यातनं आणि सरळ झाली गाडी आणि पुन्हा आणि दुसऱ्या रस्त्याला गेली आणि उलटी सुलटी होऊन गाडी पडली आणि तुम्हाला सांगायचं, सगळे काजू इसकटले. पुन्हा त्या ह्यांचे मित्र होते ते गाडीतून बाहेर आले कसे तर, आणि माझे मालक त्या गाडीत अडकले. आणि तिथे ती गाडी बिडी उलटी सुलटी झाल्यावर खूप लोक गोळा झाले आणि बघायला लागले काय झाले. तर काजू बिजू विस्कटले, सगळेच काजू सगळे असे 1-2-3 टन होते, ते सगळे इस्कटून गेले होते रस्त्यावरून सगळ्या. तर लोक सगळे काजू बिजू घ्यायच्या नादाला लागले आणि गाडीत कुणाला काय लागले काय हे बघत ना. मग त्यातून एक माणूस आला आणि तो म्हणला, हे तर लोक सगळे काजू गोळा करायला गेलेत आणि ह्या गाडीत कोण आहे काही नाही म्हणून बघायला गेला. तर माझे मालक त्या गाडीमध्ये अडकले होते आणि त्यांचा मित्र तर कसा बसा तर बाहेर आले होता. तर इतका मोठा स्वामींनी मला अनुभव दिलेला आहे. तर माझे मिस्टर सगळीजण म्हणाले, हा माणूस आता आतल्या आत संपलेला आहे असं. आणि त्याच्या आधी मी थोडी फार असे स्वामींचे पूजा अर्चा करत होती आणि रोज एका वहीवर 108 वेळा श्री स्वामी समर्थ असं वहीवर लिहित होती. रोज नेमानं असं लिहून काढायची 108 वेळा श्री स्वामी समर्थ असं मी 2-3 वह्या भरलेल्या होत्या. आणि इतका छान, इतका मस्त असा अनुभव स्वामींनी मला दिला. तर त्या सगळीजण म्हणाले गाडीत असं हे संपलेले आहेत. तर ते लोकांना बोलवून तिने आतून बाहेर काढायला देखील येईना. सगळं दार पॅक होतं, यांना आत तर कसं बाहेर तर कसं काढायचं असं सगळ्यांचं चाललं. आणि तर माझे मालक बाहेर पडून त्या म्हणजे संपलेच असते. खरं स्वामींनी मोठ्या संकटातून एक छोटं संकट त्यांच्यावर आलं होतं. तर तुम्हाला सांगायचं, माझ्या मिस्टरांना काही देखील झालं नव्हतं. फक्त गाडीचा पत्रा लागून हाताला असं कोपऱ्यापासून ते खाली बोटापर्यंत करंगळीपर्यंत असं खरचटून आतलं मांस दिसत होतं. इतका मोठा मला स्वामींनी अनुभव दिलेला होता. आणि तो माणूस स्वामींच्या सारखा धावून आला आणि त्यांना त्या गाडीतून बाहेर काढलं. मग सगळीकडं झालं कोल्हापुरात असं एका गाडीचा ॲक्सिडेंट झाला आहे आणि गाडी दरीत कोसळणार होती, परंतु एका बाजूला तिरकी होऊन सगळी गाडी अशी उलटी सुलटी झाली आणि त्यातील काजू वगैरे विस्कटले, असं सगळीकडं झालं. मग पोलीस वगैरे आले, तरी पण म्हणजे काय असं हे करणार. मग पोलिसांनी तो माणूस होता स्वामीच होते म्हणायचं, त्यांनी आमच्या मालकासनी नेलं दवाखान्यात आणि दवाखान्यात तिथे ॲडमिट केलं. मग गावात ही गोष्ट पसरली सगळीकडे, असं की त्यांच्या गाडीचा ॲक्सिडेंट झाला आहे आणि ती दोघं पण संपलेली आहेत म्हणून. आणि मी घरी होते, माझी मुलं पण शिकायला बाहेर होती आणि सगळीकडं झालं. सगळी माझ्याकडे बघायला लागली. म्हणजे त्यांना वाटलं मला माहीत असेल, तर मला काहीच माहीत नव्हतं. लोक घराजवळ येऊन उभं राहायला लागले आणि असं सगळी दोघंही संपलेले आहेत म्हणून. मग मी काय केलं,
मग मी बोलले, खरं कोणी मला काही सांगच ना असं असं झाले म्हणून. मग कशासाठी तर येऊन उभा असतील असं माझं मत झालं. आणि पुन्हा मग त्या दिवशी तिथून ॲडमिट करून पुन्हा एक संध्याकाळच्या वेळेला इथं आपल्या म्हणजे गावाच्या शेजारी हॉस्पिटल आहे तिथे येऊन ॲडमिट केलं. आणि पुन्हा मग मला तिथून फोन केला की असं असं तुम्ही या गावात या आणि तुमचं जरा काम आहे म्हणून. मग मी आपली सगळं आवरलं आणि गेले. तर तुम्हाला अक्षरशः सांगते, ह्यांचा हात म्हणजे प्लॅस्टर करून असा हात बांधला होता वर असं, आणि ॲडमिट करून घेतलं होतं त्यांना. आणि खूप रडू आलं मला. आणि मी मग तिथं माझे मिस्टर म्हणले काही नाही झालं अगं, तुझ्या स्वामींनी मला वाचवलं असं रडत रडत म्हणले. मला पण रडू आवरलं नाही. एवढा मोठा ॲक्सिडेंट झाला आहे, खरं तुम्ही मला सांगितलं देखील नाही. आणि तास 2 तास झालं माणसं आपल्या घराजवळ येऊन उभा राहायला लागले. तर ते म्हणले काही देखील झालं नाही. पुन्हा त्यांचा मित्र आला, त्याला काही देखील लागलं नव्हतं, का तर तो हळूच बाहेर निघाला होता उंची असल्यामुळं. आणि ह्याने गाडी चालवत असल्यामुळे त्या बाजूला गाडी पडल्यामुळे यांना निघता आलं नव्हतं. तर ह्याने मला व्यवस्थित सांगितलं, अगं काय झालं नाही, मी चांगला आहे. आणि त्या वेळेला मला म्हणजे स्वामींनी तुझ्या वाचवलं असं म्हणले. जरी कोसळलं असतो तर आम्ही दोघंही वाचलो नसतो आणि गाडी देखील मग गाडी तिथंच ती दुरुस्त करण्यासाठी ठेवून गेले. आणि ही दोघं इकडे येऊन हॉस्पिटलमध्ये ॲडमिट झाले. आणि पुन्हा नंतर मी घरी आले तर घरी सगळा घोळका जमला होता. काय झालं वहिनी, काय झालं वहिनी. काल तर आम्हाला असं कळाले की सगळं संपले, भाऊ वगैरे व्यवस्थित आहेत काय म्हणून. मी बोलले आहेत, काही नाही झालं, त्यांना हाताला फक्त खरचटलेलं आहे. आणि ते मित्र तर व्यवस्थित आहे, ते फक्त गाडीचं जरा तोडले ते आता गाडी दुरुस्त करून आणतील. सगळं आश्चर्यकारक करत होती. इतका मोठा ॲक्सिडेंट होऊन ही वाचली कशी. आणि अक्षरशः तुम्हाला सांगायचं, आमच्या घरातील बोलत नाही ती सासू सासरे ते इतकी खुश झाली होती तिकडं संपला म्हणून. गाडी देखील तयार केली ती तिकडं जायसाठी म्हणून सासू सासऱ्यांनी. आणि ते देखील मला माहीत नव्हतं. मग दीर आला माझ्याजवळ, काय झालं वहिनी म्हणून. त्याला पण असंच कळालं होतं की संपलेले आहेत म्हणून. तर मी म्हणलं काही झालं नाही, हाताला फक्त खरचटलेलं आहे म्हणलं असं. मग इतका मोठा मला स्वामींनी अनुभव दिलेला आहे. स्वामींनी मोठं संकट होतं ते टाळलं होतं आणि एकदम छोट्या संकटावर त्यांनी हातावर घालवलं होतं. तर तुम्हाला सांगायचं, माझे मिस्टर देखील म्हणले फक्त स्वामी होते म्हणून आम्ही वाचलो, नाहीतर वाचलो देखील नसतो. असं हा स्वामींचा माझा अनुभव आहे. खूप वेळा मला स्वामी अनुभव देतात आणि खूप मोठ्या संकटातून मला अडचणीतून बाहेर काढलेलं आहे. कुणी देखील मला घरातल्याने काही देखील दिलेलं नाही. स्वामी आहेत म्हणून मी आहे, नाहीतर मी आज इथे नसती देखील. इतका मला अनुभव स्वामींनी दिलेला आहे. स्वामींनीच मला म्हणजे संकटातून बाहेर काढलेले आहे. आणि आत्ता त्यांची म्हणजे थोडी हे हाताला लागलेलं वण आहे, परंतु चांगले आहेत, त्या हाताने कामे करू शकतात. स्वामींनी त्यांना म्हणजे हातात देखील ताकद दिलेली आहे, काय पण करू देत, दुखत नाही, काय नाही. असा माझा मोठा स्वामींनी दिलेला अनुभव आहे. तर माझा हा अनुभव तुम्हाला कसा वाटला ते कमेंटमध्ये सांगा. आणि माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. असेच मी तुम्हाला माझे अनुभव सांगत जाईन. माझ्या घरातल्यांना सगळ्यांनी स्वामींचे अनुभव येतात आणि सर्व काही माझे स्वामीच आहेत आणि असणारच. आणि माझ्या पाठीशी स्वामी असेच राहू देत आणि तुमच्या पण पाठीशी स्वामी असेच तुमच्याही पाठीशी स्वामींचा आशीर्वाद असावा. तर श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.